Hello students, so in this lecture we are going to discuss the next point of this chapter, that is a perpendicular axis theorem. Perpendicular axis theorem. ॲक्सेस मी घेतले कारण एकापेक्षा जास्त ॲक्सिस या थेरममध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून मी म्हटलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता याच्यामध्ये दोन ॲक्सिस आहेत, पॅरल ॲक्सिस थेरम. दोन थेरममध्ये पॅरल थेरम आणि परपेंडिक्युलर थेरम, या दोघांमध्ये फरक आहे. पॅरलचा अर्थ काय? सेंटरमधून पास झालेला ॲक्सिस. सेंटरमधून हा ॲक्सिस पास झालेला आहे, बरोबर. बॉडी अशी फिरली, त्याचा एम तुम्हाला माहिती आहे. अदर दॅन सेंटर पॉईंट, एनी अदर पॉईंट, एनी अदर म्हणजे कुठला पण, हा दुसरा पॉईंट घेतला, बॉडी अशी फिरणार या पॉईंटमधून, मग हा काय झाला? हा एक ॲक्सिस, हा याला पॅरल आहे. म्हणजे या ठिकाणी काय करणार तुम्ही? पॅरल ॲक्सिस थेरम यूज करून अबाउट एनी पॉईंटर यू विल फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दॅट पॉईंट. हे कधी? सेंटर सोडून कुठलाही पॉईंट घेतला तर युझिंग पॅरल ॲक्सिस थेरम यू कॅन इझिली फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट रोटेटिंग बॉडी. इन्स्टेड ऑफ द पॅरल ॲक्सिस थेरम, आता मला काय करायचं आहे? ही बॉडी अशी फिरवती, मला ही बॉडी आता अशी फिरवायची, मला बॉडी अशी फिरवायची. बघा, ही अशी फिरली, अशी फिरली, हा ॲक्सिस, आणि नंतर बॉडी अशी फिरवायची. हा एक ॲक्सिस झाला, हा दुसरा ॲक्सिस झाला, आणि हा तिसरा ॲक्सिस. मग या ठिकाणी पॅरल ॲक्सिस थेरम ॲप्लिकेबल नाही, कारण तिन्ही वेगवेगळ्या ॲक्सिसला बॉडी आता फिरणार आहे. हा ॲक्सिस घेतला, हे एक्झाम्पल आहे बघा, हे बुक आहे, या बुकला मला फिरवायचं आहे, याच्यामधून एक ॲक्सिस पास झाला, म्हणजे हा ॲक्सिस कसा आहे? व्हर्टिकल आहे. अबाउट दिस व्हर्टिकल ॲक्सिस बॉडी रोटेटिंग लाईक दिस. आणखीन एक ॲक्सिस, मला तर बॉडी अशी फिरवायची आहे, बरोबर. ॲक्सिस असा पास होणार याच्यामधून. अबाउट दिस ॲक्सिस बॉडी रोटेट कशी होणार आहे? अबाउट दिस ॲक्सिस बॉडी अशी रोटेट होणार आहे. समजते का? आणि दुसरा जर घेतला तर, असा ॲक्सिस घेतला तर बॉडी कशी रोटेट होणार आहे? बॉडी रोटेटिंग लाईक दिस. बघा, तीन ॲक्सिस इमॅजिन होतात का? बघा, या केसमध्ये व्हर्टिकल ॲक्सिस घेतला, बॉडी रोटेट लाईक दिस. हा एक ॲक्सिस घेतला एक्स, बॉडी रोटेट लाईक दिस. हा ॲक्सिस घेतला वाय, बॉडी रोटेट लाईक दिस. म्हणजे रोटेशन बघा कसं आहे. हे एक रोटेशन झालं अबाउट झेड ॲक्सिस, हे दुसरं रोटेशन झालं अबाउट एक्स ॲक्सिस, आणि हे तिसरं रोटेशन झालं अबाउट वाय ॲक्सिस. मग अशा केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा? या ठिकाणी तर पॅरल थेरम यूज करू शकत नाही, कारण एका पॉईंटला तीन ॲक्सिस एकत्र आले, तीन ॲक्सिस सेपरेट आपण करू शकत नाही, बिकॉज दे आर सेड टू बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. मग अशा केसमध्ये काय करायचं? त्यासाठी फिजिसिस्टनी काय डिस्कवर केला? थेरम, दॅट इज अ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. कन्सेप्ट काय बघा, हे बुक आहे, या बुकला मला असं फिरवायचं आहे, असं फिरवताना ॲक्सिस कसा पाहिजे? असा पाहिजे, तरच हे बुक असं फिरणार आहे. या बुकला मला असं फिरवायचं आहे, म्हणजे ॲक्सिस कसा पाहिजे? असा पाहिजे, तरच बुक काय होणार आहे? असं फिरणार आहे. या बुकला मला असं फिरवायचं आहे, बरोबर का? म्हणजे ॲक्सिस कसा पाहिजे? ॲक्सिस असा पाहिजे, तरच बुक कसं फिरणार आहे? लाईक दिस. हे असं एक रोटेशन झालं, हे दुसरं रोटेशन झालं, आणि हे तिसरं रोटेशन बघा. हे एक, हे दोन, झेड ॲक्सिस, ओके, एक्स ॲक्सिस, आणि हे इकडं वाय ॲक्सिसला. म्हणजे तिन्ही ॲक्सिसला बॉडी जर रोटेट करायची असेल तर काय करू शकतो आपण? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज करू शकतो. सो वी स्टार्ट द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परत याचं स्टेटमेंट मी लिहिण्याच्या अगोदर डिस्कशन आपण करायचं, आणि मगच स्टेटमेंट करायचं, कारण स्टेटमेंट तुम्हाला डायरेक्टली कळणार नाही. सो दॅट्स व्हाय वी आर गोइंग टू सॉल्व द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, दे विल गो टू दी स्टेटमेंट. मी कुठली पण रिजिड बॉडी कन्सिडर करतो, बरोबर. This is Z axis, this is Y axis, and this is X axis. X, Y, and Z. So this I can consider as a lamina, plain lamina. I can consider this is example as a plain lamina. What is that? Plain lamina is a body which is rotating about any three axes, about X, about Y, and about Z. आता बघा, या केसमध्ये कोणते दोन ॲक्सिस प्लेन ऑफ लॅमिनामध्ये आहेत, म्हणजे त्या बॉडीच्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल, हा झेड ॲक्सिस कसा आहे? बॉडीवर प्रेझेंट आहे का? नाही, परपेंडिक्युलर टू बॉडी. एक्स ॲक्सिस कसा आहे? असा आहे एक्स ॲक्सिस. म्हणजे हा बॉडीचा प्लेन कसा आहे? हॉरिझॉन्टल.
एक्स ॲक्सिस सुद्धा कसा आहे हॉरिझॉन्टल, वाय ॲक्सिस कसा आहे हॉरिझॉन्टल, पण झेड ॲक्सिस कसा आहे व्हर्टिकल. म्हणजे 3 ॲक्सिसपैकी एक्स वाय झेड ॲक्सिसपैकी एक प्लेन कसा आहे त्या बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि 2 प्लेन्स कसे आहेत त्या बॉडीच्या प्लेनमध्ये आहे. मग 2 ॲक्सिस कुठले एक्स आणि वाय, एक्स आणि वाय हे बॉडीच्या प्लेनमध्ये आहे आणि झेड ॲक्सिस कसा आहे बॉडीला परपेंडिक्युलर आहे. परत बघा हा जर प्लेन असेल ही बॉडी आहे, या बॉडीला असं रोटेशन करायचं आहे, या बॉडीला असं रोटेशन करायचं आहे आणि या बॉडीला अबाउट झेड ॲक्सिस हे असं रोटेशन करायचं आहे. हे एक रोटेशन बरोबर अबाउट वाय ॲक्सिस, हे एक रोटेशन अबाउट झेड ॲक्सिस बरोबर अबाउट झेड ॲक्सिस आणि हे रोटेशन अबाउट एक्स ॲक्सिस. अबाउट एक्स ॲक्सिस का कारण इकडे एक्स ॲक्सिस आहे, अबाउट झेड ॲक्सिस का कारण हे असं झेड ॲक्सिस आहे आणि अबाउट वाय का कारण बघा इकडं वाय ॲक्सिस आहे. सो दिस इज एक्स, दिस इज झेड अँड दिस इज द वाय. इज इट क्लिअर. बघा कसे थोडे समजावून घ्या. मग एक प्लेन आहे त्याच्यामध्ये झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ लॅमिना आणि 2 प्लेन एक्स अँड वाय या प्लेनमध्ये 2 ॲक्सिस एक्स अँड वाय आर इन द प्लेन ऑफ लॅमिना, आर इन द प्लेन ऑफ लॅमिना. 2 ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे आणि एक ॲक्सिस त्या लॅमिनाला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बॉडी अशी रोटेट होऊ शकते, बॉडी रोटेट लाईक दिस अबाउट एक्स ॲक्सिस, बॉडी रोटेट लाईक दिस अबाउट वाय ॲक्सिस. बॉडी तिन्ही ॲक्सिसला फिरू शकते, एक्स ॲक्सिसला पण फिरू शकते अशी, झेड ॲक्सिसला पण फिरू शकते अशी आणि वाय ॲक्सिसला पण फिरू शकते अशी. वाय ॲक्सिसला अशी फिरणार बॉडी, एक्स ॲक्सिसला अशी फिरणार बॉडी आणि झेड ॲक्सिसला अशी फिरणार बॉडी. मग आता या ठिकाणी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. या पॉईंटला काय तिन्ही ॲक्सिस एकत्र आले. दीज 3 ॲक्सिस आर सेड टू बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे त्यांचा अँगल जवळपास सगळ्यांचा हा सेमच असणार आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके. नेक्स्ट स्मॉल मास एलिमेंट कन्सिडर करतो या ठिकाणी ज्याचा एम आय तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. दिस इज स्मॉल मास एलिमेंट डीएम ॲट द पॉइंट पी. सेंटरपासून हा पॉइंट पी कसा सिच्युएटेड आहे ॲट अ डिस्टन्स आर. हा पॉइंट पी आहे, सेंटरपासून कसा सिच्युएटेड आहे इट इज आर और आय कॅन सी इट इज अराउंड द झेड ॲक्सिस. कारण हा 3 डायमेन्शनमध्ये आहे. बस ऑब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी इथं आर मध्ये दिसणार आहे पण ॲक्च्युली हा पॉइंट पी 3 डायमेन्शनमध्ये आहे. म्हणजे हा झेड पासून आर इकडे डिस्टन्सला आहे. हाच पॉइंट पी मास एलिमेंट डीएमचा एक्स ॲक्सिस पासून किती डिस्टन्सला आहे बघा. एक्स ॲक्सिस पासून डिस्टन्स वायला आहे. कारण बघा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे. म्हणजे हे काय वाय ॲक्सिसचं डिस्टन्स आहे ना. वाय ॲक्सिसचं डिस्टन्स किती आहे की वाय. एक्स ॲक्सिसला डीएम पार्टिकल वायच्या डिस्टन्सला आहे तर हाच पार्टिकल डीएम वाय ॲक्सिसपासून किती डिस्टन्स असणार आहे एक्स. कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सुद्धा सेम आहे. बघा particle dm at point P which is situated at a distance y from x-axis, particle dm at point P which is situated at a x-axis from the situated at a from y-axis at a distance x, and the same particle which is situated at a distance r from the z-axis. x, y and z च्या ठिकाणी काय म्हटलं फक्त z-axis ला स्मॉल r म्हणलेला आहे. मी या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. थोडं इमॅजिन करा जर हाच मास पार्टिकल एक्स ॲक्सिस भोवती फिरला तर हा मास पार्टिकल कसा फिरणार आहे बघा. असा फिरणार आहे. एक्स ॲक्सिस असा घेतला, हा मास पार्टिकल असा फिरणार आहे. मी याची फिगर सेपरेट काढतो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. नुसतीच डेरिव्हेशन काय आहे हे बघण्यापेक्षा त्याचं ॲक्च्युअल फिजिकल सिग्निफिकन्स बघा. हा इथं मास पार्टिकल आहे बरोबर आहे. अबाउट एक्स ॲक्सिस जर फिरला तर तो कसा फिरणार आहे असा फिरणार आहे बघा. अबाउट एक्स ॲक्सिस हा असा फिरणार आहे. हाच मास पार्टिकल अबाउट वाय ॲक्सिस फिरला तर कसा फिरणार आहे असा फिरणार आहे बरोबर का. आणि हाच मास पार्टिकल अबाउट झेड ॲक्सिस फिरला हे जर सेंटर घेतलं तर हा
असा फिरणार आहे. थोडी इमॅजिन करा, अबाउट एक्स ॲक्सिस असेल तर हा मास पार्टिकल असा फिरणार आहे. अबाउट वाय ॲक्सिस असेल, अबाउट वाय ॲक्सिस असेल तर हाच मास पार्टिकल वाय ॲक्सिसला असा फिरणार आहे. आणि झेड ॲक्सिस असेल तर हाच मास पार्टिकल कसा फिरणार आहे, असा फिरणार आहे अबाउट झेड ॲक्सिस. वायला असा फिरणार, एक्सला असा फिरणार आणि झेडला कसा फिरणार, हॉरिझॉन्टलमध्ये असा फिरणार आहे. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट पॉईंट अबाउट एक्स वाय अँड झेड ॲक्सिस कसा आहे ते इथं आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस मास element dm which is situated at a distance y from x axis, the same mass element which is situated at a distance x, तुम्ही नसं x का घेतला हे तर y axis ला नाही, इथून y axis पर्यंत डिस्टन्स किती आहे, x आहे, म्हणून हा x. याचं x पासून डिस्टन्स किती आहे y, कारण इथून जर परपेंडिक्युलर काढला तर हे डिस्टन्स y आहे, लक्षात घ्या. सो dm situated at a distance y from x axis, dm situated at a distance x from the y axis, and dm is situated at a distance r about the z axis, that is from the center O. Moment of inertia काढायचा आहे on x axis. mi about x axis. जर पार्टिकल dm x axis भोवती फिरला तर त्याचा मोमेंट काय, मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल ix. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x axis स्मॉल dix is equal to small mass into त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स x ॲक्सिस पासून कसं आहे, तर असा फिरला पार्टिकलचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे dm into y स्क्वेअर. हे स्मॉल dm साठी झालं. अशी नंबर ऑफ dms प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ dms प्रेझेंट आहेत. हे सगळे एकत्र करायचे म्हणजे काय केलं जाणार तुम्हाला, इंटिग्रेशन. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dix मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस सगळे एकत्र केलं काय करायला लागणार तुम्हाला, त्याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू dm into y स्क्वेअर. देअरफॉर dix म्हणजे काय होणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस ix इज इक्वल टू dm into y स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. हे dm into y स्क्वेअर काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हे मास घेतलंय आणि त्याचं एक्स ॲक्सिस पासून स्क्वेअर ऑफ डिस्टन्स काय असणार आहे, वाय स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस ix इज इक्वल टू इंटिग्रेशन dm into y स्क्वेअर. mi अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस किती असणार आहे बघा, diy इज इक्वल टू dm into dm पासून इथं किती असणार मोमेंट ऑफ इनर्शिया, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे diy, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे diy इज इक्वल टू dm into x स्क्वेअर, dm into x स्क्वेअर. हा एका पॉईंटला, या पॉईंटला मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे या पॉईंटचा, या पॉईंटला मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे या पॉईंटचा. तर सगळे mi चा घेतलं तर काय मिळणार आहे तुम्हाला, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. देअरफॉर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस इज diy इज इक्वल टू dm into x square. So iy diy त्याचे इंटिग्रेशन म्हणजे काय मिळणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस iy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm into x square. that is equation number 2. mi about z axis, mi about z axis काय असणार आहे बघा, d iz इज इक्वल टू dm into r स्क्वेअर. z ॲक्सिसला, z ॲक्सिसचं डिस्टन्स डी मध्ये किती आहे r, d iz इज इक्वल टू dm r स्क्वेअर. हे एका पॉईंटला झालं. असे नंबर ऑफ मास एलिमेंटला काय असणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस d iz इज इक्वल टू dm into r स्क्वेअर. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया iz, इंटिग्रेशन ऑफ ऑल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस इज total moment of inertia about z axis iz is equal to integration of dm into r square. Equation 3. Is it clear? Equation 1 काय बघा, moment of inertia about x axis. Equation 2 काय बघा, moment of inertia about y axis. आणि equation 3 बघा, moment of inertia about z axis. From equation 1 and 2 बघा, therefore iz is equal to integration of dm r square म्हणजे बघा, हा जर ट्रायंगल घेतला तर r स्क्वेअर काय मिळणार आहे, x स्क्वेअर प्लस
y square. R square is said to be a x square plus y square. So dm r square is going to be x square plus y square is equal to dm into x square plus dm into y square. इंटिग्रेशन dm ने याला मल्टीप्लाई केला काय होणार आहे इंटिग्रेशन dx square dm into x square plus integration dm into y square. Therefore moment of inertia about z axis is equal to dm x square म्हणजे काय iy plus dm y square म्हणजे काय ix. Therefore moment of inertia about z axis जो परपेंडिकुलर आहे प्लेन ऑफ लॅमिनाला is equal to ix plus iy. So this is perpendicular axis theorem. Iz is equal to ix plus iy. Moment of inertia about z axis is equal to sum of two mutually perpendicular moment of inertia in the plane of lamina. आता याचं स्टेटमेंट कसं आहे ते आपण बघू. एक ॲक्सिस कसा आहे परपेंडिकुलर आहे. कोणाला परपेंडिकुलर आहे लॅमिना असा आहे त्याला हा परपेंडिकुलर आहे. हा लॅमिना किंवा बॉडीचा प्लेन आहे. हा प्लेन कसा आहे लॅमिनाला परपेंडिकुलर आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय Iz इज इक्वल टू काय इकडे x ॲक्सिस आहे इकडे y ॲक्सिस आहे आणि इकडे z ॲक्सिस आहे. ix प्लस iy इज इक्वल टू iz. पण हा iz कसा आहे लॅमिनाला परपेंडिकुलर आहे आणि ix iy कसे आहे लॅमिनाच्या प्लेनमध्येच आहे. इकडे ix आहे लॅमिनाच्या प्लेनमध्येच आहे बघा ix आणि लॅमिनाच्या प्लेनमध्येच आहे iy. सो दीज टू प्लेन्स टू ॲक्सिस ix and I have moment of inertia upon x axis and y axis हे एकाच प्लेन मध्ये आहे. सो हाऊ कॅन वी स्टेट दिस परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम दॅट विल सी हियर. हे तुम्हाला नक्की समजलं असेल बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. त्याचं स्टेटमेंट कसं द्यायचं हे बघा. स्टेटमेंट पाठ करायचं नाही इक्वेशन लक्षात ठेवा त्याच्यावर स्टेटमेंट डिफाईन करायचं. So how to write statement here? The moment of inertia about axis perpendicular to कोणाला perpendicular आहे perpendicular to plane of lamina इक्वल टू म्हणजे हा असणार आहे Iz इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू दोन प्लेन आहेत बघा दोन ॲक्सिसचे टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. दोन ॲक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस दोघांच्या मध्ये अँगल किती हा म्युच्युअल परपेंडिक्युलर अँगल आहे. ओके म्युच्युअलीचा अर्थ काय बोथ आर ट्राइंग टू गेट द सेम अँगल. म्हणजे जर दोघांमध्ये 90 अँगल असेल तर 90 राहतो 90 पेक्षा आत असेल दे कॅन ॲडजस्ट देअर पोझिशन सच दॅट अँगल बिटवीन देम रिमेन्स द 90. दॅट्स व्हाय आय कॅन से दे आर सेड टू बी म्युच्युअली दे ॲडजस्टिंग देअर अँगल म्युच्युअली ॲज ए कॉन्स्टंट व्हॅल्यू. त्यामुळे ते काय म्हणतात त्यांना म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इक्वल टू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस lie in the कुठे येते lie in the plane of lamina जे लॅमिनाच्या प्लेनमध्येच प्रेझेंट आहे. सो दिस इज द स्टेटमेंट फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. लक्षात ठेवा दी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ लॅमिना इक्वल टू mi ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस lie in the plane of lamina. लक्षात ठेवा लॅमिनाच्या प्लेनमध्ये दोन ॲक्सिस आहेत एक्स आणि वाय. लक्षात ठेवा लॅमिनाला एकच ॲक्सिस आहे जो परपेंडिक्युलर आहे तो म्हणजे Iz. सो युजिंग दिस परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वी कॅन इझिली फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ द रिजिड बॉडी. पॉइंट म्हणजे कुठला पॉइंट हा जो पॉइंट घेतला हा सेंटर हे टँजेंट घेतलं तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे तो मागाशी काढला होता mr स्क्वेअर 2mr स्क्वेअर आला होता. हे कसंही कशा असणार आहे युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर असेल तर अबाउट डायमीटर घेतला इथून पास झाला हा ॲक्सिस असा आहे. ओके
हा इकडं असा आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर म्हणजेच अबाउट दिस पॉईंट. ओके, म्हणजे हा कुठला मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आय. इकडं अबाउट डायमीटर म्हणजे हा कुठला इकडे मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आय एक्स. अबाउट डायमीटर म्हणजे इकडे कसा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आय झेड. मग आय झेड इज इक्वल टू काय असणार आहे आय एक्स प्लस आय वाय रिंगसाठी. पण जेवढी व्हॅल्यू आय एक्सची तेवढीच व्हॅल्यू आय वायची. म्हणजे हे कसे आहे अलॉंग डायमीटर आहे, त्यामुळं आय एक्सची व्हॅल्यू अलॉंग डायमीटर आय डी, आय वायची व्हॅल्यू अलॉंग डायमीटर आय डी. सो इट इज 2id इज इक्वल टू आय झेड. पण आय झेड म्हणजे काय बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग पासिंग थ्रू दी सेंटर. सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे किती येतो, इट इज अ mr स्क्वेअर. सो डायमीटर काय येणार आहे अबाउट डायमीटर हा जर mr स्क्वेअर घेतला इज इक्वल टू 2id. सो id इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. अबाउट डायमीटर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2 अबाउट डायमीटर. म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम यूज करून सुद्धा तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट अबाउट डायमीटर कॅल्क्युलेट करू शकता. पण आता सिलेबसला आपल्याला त्या एम आय कॅल्क्युलेशनचं कुठलंही डेरिवेशन नाही आहे, त्यामुळे आपण ते ॲप्लिकेशन्स डिस्कस करत नाही आहे. सो हिअर इज एंड ऑफ दिस पॉइंटर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. So we had a discussion on parallel axis theorem and perpendicular axis theorem. Now we will discuss next point of the chapter, that is these are the 2 points: torque acting on rotating body. Torque acting on rotating body high point I, and then angular momentum of rotating body. Torque acting on rotating body and angular momentum of rotating body. So before going to start this torque, we discuss the first case, that is the angular momentum, because there is a relation between angular momentum with respect to mi, relation between torque acting on the body with respect to mi. So हे 2 पॉइंट्स आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्या अगोदर आपण काय करायचं हा आपण डिस्कस करायचा आहे, जसं अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी दॅट इज इक्वल टू इज इक्वल टू आर क्रॉस पी. हे इक्वेशन फक्त लक्षात ठेवा, काही आपल्याला एलेवनला झालेला आहे. सो फर्स्ट वी डिस्कस दॅट इज अ कन्सेप्ट रिगार्डिंग अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. लिनियर मोमेंटम म्हणजेच काय या केसमध्ये द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. पार्टिकल इथं आहे, if you apply some force to the body, particle moving from position A to the position B after certain interval of time. म्हणजे इथं असणार त्याचं मास, इथं असणार त्याचं मास, हे सेमच राहिले, बट मूव्हिंग फ्रॉम पोझिशन A to पोझिशन B इट परफॉर्म सम वेलॉसिटी V. सो प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी दॅट इज द लिनियर मोमेंटम. म्हणजे बघा ज्या डायरेक्शनला वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनला काय असणार आहे मोमेंटम. ज्या डायरेक्शनला मोमेंटम त्याच डायरेक्शनला काय असतं ॲक्सिलरेशन ऑफ द बॉडी इन अ लिनियर केस. मग अँग्युलर केसमध्ये बघा हे असं आहे, हा सेंटर आहे, हा पार्टिकल इथं ए आहे, पार्टिकलच्या पोझिशनला टँजेंट काढले तर काय मिळतं लिनियर वेलॉसिटी व्ही. आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम पार्टिकल रिचेस टू दिस पोझिशन बी विच कवर्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, विच कवर्स दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. या पोझिशनला जर टँजेंट काढली तर काय मिळणार आहे अगेन टँजेंशियल वेलॉसिटी व्ही. ज्या डायरेक्शनला वेलॉसिटी व्ही त्याच डायरेक्शनला काय असणार आहे मोमेंटम पी. बरोबर, इथून काय असणार आहे त्या बी पॉईंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आर. तो सी हाऊ टू डिफाईन अँग्युलर मोमेंटम हिअर. द प्रोडक्ट ऑफ बघा आर आणि पी हा रेडियस वेक्टर आहे, आणि या डायरेक्शनला काय लिनियर वेलॉसिटी, या डायरेक्शनला काय असणार आहे लिनियर मोमेंटम, आणि या डायरेक्शनला काय असणार आहे लिनियर ॲक्सिलरेशन. वेलॉसिटी व्ही कशी दाखवतो बघा, इट इज अ टँजेन्शियल वेलॉसिटी. मोमेंटम कसं असणार आहे ते सुद्धा असणार आहे टँजेन्शियल मोमेंटम, जे लिनियर आहे पण या सर्कलला ते टँजेन्शियल आहे. टँजेन्शियल मोमेंटम. ओके, ॲक्सिलरेशन पण कसं आहे 80. आय कॅन सी इट इज अ टँजेन्शियल
tangential acceleration. It is said to be a tangential acceleration. म्हणजे ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी त्या डायरेक्शनला मोमेंटम, लिनियर मोमेंटम, त्या डायरेक्शनला लिनियर ॲक्सेलरेशन. पण हे कसे आहे, त्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलला कसे आहे, टँजंट आहे म्हणतात. नाही का म्हटलं, टँजेन्शियल व्हेलॉसिटी, टँजेन्शियल मोमेंटम आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काय हे पण तुम्हाला माहिती आहे. हे आपण फर्स्ट लेक्चर डिस्कस केले. इट इज इक्वल टू काय असतं, आर इंटू अल्फा. हे कसं डिस्कस केलं होतं आपण हे पण तुम्हाला माहिती आहे. हाऊ टू डिफाईन अँग्युलर मोमेंटम हिअर. लिनियर मोमेंटम म्हणजेच काय, पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता अँग्युलर मोमेंटम बघा, पी इथं आहे, या डायरेक्शनला मोमेंटम आहे लिनियर मोमेंटम, विच इज ॲट ए डिस्टन्स आर. अँग्युलर मोमेंटम ऑफ एनी रोटेटिंग बॉडी इज रिटन ॲज आर क्रॉस पी. आर बार क्रॉस पी बार. क्रॉस म्हणजेच काय, दोघांमध्ये अँगल किती असतो, लिनियर मोमेंटम आणि रेडियस वेक्टरमध्ये 90. सो इट इज आर पी साइन थीटा which is 90. क्रॉस का अर्थ क्या है, वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट मीन्स दे आर अंडर रोटेशन मेकिंग सम एंगल विद रिस्पेक्ट टू ईच अदर. सो दिस साइन एंड दिस टू बी 1. सो एंगुलर मोमेंटम L bar is equal to simply RP. The product of linear momentum and radius vector is nothing but the angular momentum of rotating body. The product of linear momentum and radius vector under rotation is nothing but the angular momentum of that rotating body. मग त्या रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय या केसमध्ये इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया एनालॉजी विथ मास. जस्ट वी रिकॉल दॅट इक्वेशन 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ही काय व्हॅल्यू होती, कायनेटिक एनर्जी इन रोटेशन मोशन. आणि लिनियर मोशनमध्ये काय, कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन 1/2 mv स्क्वेअर. सो इन रोटेशन मोशन मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस टू मास इन लिनियर मोशन. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इन रोटेशन मोशन इज एनालॉगस टू लिनियर व्हेलॉसिटी इन अ लिनियर केस और लिनियर मोशन. तसंच एनालॉजी अँग्युलर मोमेंटमची मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर आहे की नाही ते आपण या केसमध्ये डिस्कस करायचं आहे. सो आय विल कन्सिडर द rigid body of any shape. This is the axis of rotation at which the body is rotating with a constant angular velocity omega. I will consider one point, okay, which is situated at a distance r. हा पॉइंट काय करणार आहे, it performs the circular motion when body rotates. After certain interval of time, particle at point P reaches to particle at point Q. Correct? By making some angular displacement theta. Point P ला असताना त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय, v. पॉइंट Q ला असताना याची लिनियर व्हेलॉसिटी काय, v. ज्या डायरेक्शन व्हेलॉसिटी त्या डायरेक्शनला काय असणार आहे, मोमेंटम. ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी त्या डायरेक्शनला काय असणार आहे, मोमेंटम. मग इथं रेडियस वेक्टर आहे r1 बरोबर, इथं रेडियस वेक्टर असेल r2, r3, r4. ओके. हे पार्टिकल p1 साठी किंवा p पासून q ला गेला. दुसरा पार्टिकल जर घेतला तर p ला आहे तो q ला गेला. तिथला पार्टिकल घेतला तर याची रेडियस वेगळी, इथे पार्टिकल घेतला तर याची रेडियस वेगळी. सो आय कॅन कन्सिडर ओनली वन केस p to p डॅश. मी इथे q घेत नाही, p to p डॅश. दुसरा पार्टिकल घेतो इथं q पण काय करणार आहे, रोटेशन झाल्यानंतर इथे इट विल बी द नेक्स्ट पोझिशन ॲज ए q डॅश. सो दिस इज द केस ओनली फॉर द सिंगल पार्टिकल. इज इट क्लियर. सिंगल पार्टिकलसाठी काय होतं आहे, त्याचं रोटेशन होतं आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स घेतलं तर काय होणार आहे, रेडियस चेंजेस फ्रॉम r1 टू rn. सो हिअर द लिनियर मोमेंटम of particle, linear momentum of particle is, पहिल्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम काय असणार आहे, p1 is equal to m1 into v1. बट v is equal to काय, r ओमेगा. म्हणजे v1 is equal to काय म्हणजे पहिल्या पार्टिकलची वेलोसिटी v1 is equal to r1 into ओमेगा. ओमेगा 1 ओमेगा 2 होणार नाही, ओमेगा कॉन्स्टंट आहे बिकॉज बॉडी इज रोटेटिंग विथ द constant angular velocity
omega. So v1 is equal to r1 omega. Therefore p1 is equal to m1 v1 ची व्हॅल्यू प्लॉट केली r1 ओमेगा. हे झालं पहिल्या पार्टिकलसाठी. सेकंड पार्टिकल p2 is equal to m2 r2 ओमेगा. थर्ड पार्टिकलसाठी p3 is equal to m3 r3 ओमेगा. and nth पार्टिकल का असणार आहे मोमेंटम pn is equal to mn rn ओमेगा. so this is the momentum. ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी त्या डायरेक्शनला मोमेंटम. मोमेंटम त्या पार्टिकलचं किती आहे m3 r3 ओमेगा इन अ रोटेशनल केस. ओके. नाउ अकॉर्डिंग टू definition of angular momentum, बघा definition of angular momentum. Angular momentum is said to be a n bar is equal to r bar cross b bar. r cross p दोघांमध्ये अँगल किती आहे 90. पण हे मी असं लिहू का rp sin 90. so it is pr घ्या किंवा rp घ्या, it remains the same. Therefore angular momentum is said to be simply rp. Is it clear? Now the angular momentum for particle starts from first, second, third to the 10th particle. L1 पहिल्या पार्टिकलचा angular momentum L1 is equal to R1 into P1. R1 into P1 किती आहे रे बघा. it is a M1 R1 omega. I can write here M1 R1 square omega. तसाच L2 कसा लिहिणार मग M2 R2 square omega. L3 कसा लिहिणार it is a M3 R3 square omega. आणि n पार्टिकल कसा असणार आहे n is equal to mn rn square into omega. मग मी याला इन कंबाइंड मध्ये इक्वेशन 1 म्हणतो, याला इन कंबाइंड मध्ये इक्वेशन 2 म्हणतो. बरोबर. अजून आपण अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस इज द अँग्युलर मोमेंटम फॉर n नंबर ऑफ पार्टिकल. टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी रोटेशन मध्ये असताना त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असणार आहे n पार्टिकल्स. मग या n पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटम बघा काय असणार आहे. Therefore the total angular momentum of rotating body angular momentum of rotating body L is equal to काय असणार आहे L1 plus L2 plus L3 up to Ln. Therefore here L1 किती आहे बघा. L1 व्हॅल्यू M1 R1 square omega, M2 R2 square omega, M3 R3 square omega up to the last, that is the nth particle Mn Rn square omega. ओके. याच्यामध्ये कॉमन काय निघालं बघा ओमेगा. ठीक आहे. सो आय कॅन राईट हियर इज इक्वल टू M1 R1 square plus M2 R2 square plus M3 R3 square plus up to Mn Rn square. Omega is said to be common. The product of mass and square of perpendicular distance म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे हे काय असणार आहे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी. Therefore L is equal to M1 R1 square plus M2 R2 square plus M3 R3 square up to Mn R square. That gives a total moment of inertia. Okay, I can write I into common is omega. So this is the expression for angular momentum for rotating body. L is equal to I omega in terms of moment of inertia. Actually angular momentum की definition काय है? L is equal to RP. Momentum linear momentum into radius vector. In rotation motion angular momentum कैसा define झाला L is equal to I omega.
या केसमध्ये आर पी रोटेशन मोशनमध्ये आय ओमेगा. हे जर ॲनॉलॉजी घेतली, हे एक्सप्रेशन झालं संपलं या ठिकाणी इक्वेशन 3. ॲनॉलॉजी जर घेतली तर बघा, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू आय ओमेगा, दॅट इज अ रोटेशनल केस. दॅट इज द रोटेशनल केस. लिनियर मोमेंटम काय? लिनियर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. हे काय आहे? लिनियर केस. लिनियर केसमध्ये P इज इक्वल टू mv, प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. रोटेशनल केसमध्ये काय? अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू I ओमेगा. सो अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू I ओमेगा इन रोटेशनल केस. Linear momentum P is equal to mass into velocity in a linear case. So again, I is equal to mass and angular velocity is equal to linear velocity. तेच आहे बघा. Moment of inertia म्हणजेच moment of inertia in rotational motion is equal to mass in a linear motion. Angular velocity in a rotational motion is equal to linear velocity in a linear motion. परत या केसमध्ये तेच आलं. मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन इज इक्वल टू मास इन लिनियर मोशन. ह्याची डेफिनेशन मी सांगितली होती. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या अगोदर इनर्शिया म्हणजेच काय? रोटेशनल केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ मेजर ऑफ मास इन इनर्शिया आणि लिनियर केसमध्ये मेजरमेंट ऑफ द मास इनर्शिया इज नथिंग बट द मास इन द लिनियर केस. सो व्हॉट एव्हर द मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन ऑलवेज सेड टू बी अ मास. So this is analogy of moment of inertia in terms of mass again, analogy of angular velocity in terms of velocity again. And till this point, till this equation 3, there will be a question that express or there is the expression for angular momentum of rotating body with the constant angular velocity omega. Then you should write till this equation L is equal to I omega. This is the expression for angular velocity and this is analogy for rotational case with respect to the linear case. So here we will stop this lecture for the point of expression for angular velocity. Thank you.